नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण रेणुसूत्रांवरून रेणुवस्तुमान कसे काढायचे हे आपण सध्या शिकत आहोत आणि आपण इयत्ता 9वीतील पुस्तकातील सर्व उदाहरणे घेतलेली आहेत. आता आपण त्या व्यतिरिक्त आणखी काही उदाहरणांचा सराव करूया. त्यामधील पहिलं उदाहरण आहे मॅग्नेशियम सल्फेट. तर सर्वप्रथम यामधील घटक मूलद्रव्य कोणकोणते आहेत? तर एक आहे मॅग्नेशियम, दुसरा आहे सल्फर आणि तिसरा आहे ऑक्सिजन. आता मॅग्नेशियमची संख्या इथे 1 आहे, सल्फर 1 आहे आणि ऑक्सिजनची संख्या आहे 4. आपण थोडक्यात यांचं एकदा इलेक्ट्रॉनिक संरूपण बघूयात. तर मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12 आणि याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण 2, 8, 2. सल्फर याचा अणुअंक आहे 16, इलेक्ट्रॉनिक संरूपण 2, 8, 6 आणि ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8 आणि इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 2, 6. आता मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, सल्फरच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 आणि ऑक्सिजनच्या 6. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन गमावतो, मग यावर चार्ज येतो +2. सल्फर 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणजेच -2 आणि ऑक्सिजन सुद्धा 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून -2. आता ज्या आयनांवर चार्ज प्लस असतो त्याला आपण मेटल म्हणतो. म्हणजे यामधील मॅग्नेशियम हा एक धातू आहे आणि सल्फर व ऑक्सिजन ज्यावर ऋण प्रभार आहे ते आहेत अधातू. आता आपण याचं रेणुवस्तुमान बघूयात. मॅग्नेशियम ज्याचं अणुवस्तुमान आहे 24 गुणिला मॅग्नेशियमची संख्या आहे 1 अधिक सल्फर अणुवस्तुमान आहे 32 गुणिला सल्फरची संख्या 1 आणि ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे 16 गुणिला ऑक्सिजन आहे तिथे 4. तर 24 गुणिला 1 24 अधिक 32 अधिक 64 या सर्वांची बेरीज केल्यास आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचं रेणुवस्तुमान मिळेल 120 डाल्टन. आता बघूयात समोरील उदाहरण. MgCO3 मॅग्नेशियम कार्बोनेट. यामध्ये मॅग्नेशियमची संख्या आहे 1, कार्बन 1 आणि इथे ऑक्सिजन आहेत 3. मग मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान आपण आताच बघितलं आहे 24 गुणिला 1 24 अधिक कार्बनचं अणुवस्तुमान आहे 12 गुणिला कार्बनची संख्या 1 म्हणजे 12च अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे 16 गुणिला 3 म्हणजेच 48. या तिघांची बेरीज येते 84 म्हणजेच मॅग्नेशियम कार्बोनेट रेणुवस्तुमान आहे 84 डाल्टन. बघूया समोरील उदाहरण. कार्बन डायऑक्साईड. यामध्ये कार्बन 1 आणि ऑक्सिजन आहेत 2. कार्बन अणुवस्तुमान 12 गुणिला 1 अधिक ऑक्सिजन अणुवस्तुमान आहे 16 गुणिला 2. 12 अधिक 32 म्हणजेच रेणुवस्तुमान येईल 44 डाल्टन. आता एखाद्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान म्हणजेच त्याला आपण दर्शवतो ए. तर हे अणुवस्तुमान म्हणजे त्यामधील असणाऱ्या प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची बेरीज. धन्यवाद.